बाळासाहेब ठाकरे यांची आज 100वी जयंती आहे। अत्यंत कडक आणि रोखठोक स्वभावाच्या बाळासाहेबांची राजकीय कारकीर्द ही चांगलीच वादळी राहिली आहे। सामान्य व्यंगचित्रकार ते एका इशाऱ्यावर मुंबई थांबवण्याचं सामर्थ्य असलेले साहेब असा त्यांचा प्रवास आहे। 23 जानेवारी 1926 मध्ये पुण्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म झाला। यंदाचं वर्ष हे बाळासाहेब ठाकरेंचे जन्मशताब्दी वर्ष असल्यानं तमाम शिवसैनिकांसाठी आणि मराठी माणसासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे। बाळासाहेब ठाकरे यांच्या 100व्या जयंतीनिमित्तानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना अभिवादन केलंय। मुंबईतील रिगल सिनेमासमोरच्या बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्याला ठाकरेंनी काल अभिवादन केलं। यावेळी उद्धव ठाकरेंसोबत आदित्य ठाकरेंसह पक्षाचे इतर बडे नेते देखील उपस्थित होते। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजी यांच्या जयंतीनिमित्त मी हृदयातून महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने त्यांना वंदन करतो, अभिवादन करतो। आणि बाळासाहेबांचे विचार हे आमच्या सर्वांसाठी, आमच्या जीवनाकरता, आमच्या रोजच्या व्यक्तिगत जीवनामध्ये आणि आमच्या सामाजिक जीवनामध्ये आणि सर्व क्षेत्रामध्ये महत्त्वाचे आहेत। त्यांच्या जीवनचरित्रावर जर आम्ही आमचं जीवन काढलं तर त्यातमधला एक टाचणीभरसुद्धा आम्ही घेतला, बाळासाहेबांच्या जीवन कार्याचा टाचणीभरसुद्धा भाग आम्ही स्वीकारला तर महाराष्ट्राला मजबूती देण्याचं एक मोठं कार्य आमच्याकडनं होऊ शकतं। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं जीवन म्हणजे एक स्वच्छ, पारदर्शी, प्रामाणिकपणाचं जीवन जे आम्ही बघितलेलं आहे। आमच्यासारख्या कार्यकर्त्यावर बाळासाहेबांच्या जीवनाचे जे या ठिकाणी पडसाद आहे, हे पडसाद आम्हाला सर्वांना चांगलं काम करण्याची ऊर्जा देतं। आणि त्यामुळं मी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजींना खूप खूप अभिवादन करतो आणि त्यांना नमन करतो।